नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत। हे सर्व प्रश्न पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, वनरक्षक भरती असेल, महाराष्ट्रामधील जवळपास सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, वज्रेश्वरी अकलोली हे महाराष्ट्रामधील गरम पाण्याचे झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? वज्रेश्वरी अकलोली हे महाराष्ट्रामधील गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर हे गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यामधील गरम पाण्याचे झरे आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, जव्हार हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? जव्हार हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर जव्हार हे थंड हवेचं ठिकाण पालघर या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, महाराष्ट्रामध्ये पवन ऊर्जा प्रकल्प जमसांडे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? जमसांडे हा पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे, जमसांडे हा पवन ऊर्जा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला तो एक महत्त्वपूर्ण पवन ऊर्जा प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 4 पाहूयात, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, कोकण पाटबंधारे यांचं मुख्यालय मुंबई या जिल्ह्यामध्ये यांचं मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, रेगूर ही मृदा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? रेगूर ही मृदा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर रेगूर ही मृदा काळी मृदा या नावाने ती ओळखली जाते। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, अति जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणती मृदा प्रामुख्याने आढळते? अति जास्त पाऊस असतो त्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळते? तर जास्त पाऊस असलेल्या प्रदेशामध्ये जांभी ही मृदा प्रामुख्याने आढळते। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, महाराष्ट्राचा पवन ऊर्जेमध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? महाराष्ट्र राज्याचा पवन ऊर्जेमध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचा पवन ऊर्जेमध्ये तिसरा क्रमांक लागतो। पहिला क्रमांक हा तामिळनाडू राज्याचा पहिला क्रमांक लागतो, दुसरा क्रमांक हा गुजरात राज्याचा लागतो आणि तिसरा जो क्रमांक आहे तो महाराष्ट्राचा लागतो। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, प्रार्थना समाजाचे संस्थापक खालीलपैकी कोणास म्हणतात? प्रार्थना समाजाचे संस्थापक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे, आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांना प्रार्थना समाजाचे संस्थापक असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, अत्यंत कमी तापमानास घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणते शास्त्र आहे? अत्यंत कमी तापमानास घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणते शास्त्र आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे, क्रायोजेनिक शास्त्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, केंद्रीय अन्न भेसळ हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? केंद्रीय अन्न भेसळ कायदा प्रतिबंधक हा कायदा आहे खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे, सन 1954 हा कायदा आहे। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा आहे? रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ल्युकेमिया या ठिकाणी आपले योग्य, ब्लड कॅन्सर म्हणजेच ल्युकेमिया या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? यवतमाळ हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर यवतमाळ हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, 26 ऑगस्ट सन 1982 चंद्रपूर या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता? 26 ऑगस्ट सन 1982 या दिवशी चंद्रपूर या जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे 26 ऑगस्ट 1982 चंद्रपूर जिल्ह्यामधून गडचिरोली हा जिल्हा निर्माण झाला होता. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला रायगड या जिल्ह्यामधला तो एक महत्त्वपूर्ण किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. भारताचे प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणतं आहे? भारताचे प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे मुंबई हे शहर भारताचं औद्योगिक शहर आहे. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. महाराष्ट्रामधील अष्टविनायकाच्या गणपतीपैकी ओझर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या गणपतीचे मंदिर आहे? महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक गणपतीच्या मंदिरापैकी ओझर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या गणपतीचं मंदिर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ओझर या ठिकाणी श्री विघ्नेश्वर या अष्टविनायक गणपतीचं मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. अंधारी हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अंधारी हे महाराष्ट्रामधले अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? अंधारी. तर अंधारी हे चंद्रपूर जिल्ह्यामधलं अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. कृष्णा व भीमा या दोन नद्यांची खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगांनी वेगळी झालेली आहेत? कृष्णा आणि भीमा यांची नदी खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळी झालेली आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे महादेव डोंगर रांगा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 19. मुंबई ते अहमदनगर यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? मुंबई ते अहमदनगर यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई ते अहमदनगर यांच्या दरम्यान नाणे घाट हा लागतो. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. तुलतुली हे धरण महाराष्ट्रामधलं एक महत्त्वाचं धरण आहे, तर हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? तुलतुली हे धरण महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? तर तुलतुली हे धरण गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. बाणकोट, जयगड या खाड्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत? बाणकोट, जयगड या खाड्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे बाणकोट आणि जयगडच्या खाड्या महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधल्या त्या खाड्या आहेत. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी म्हणजेच राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये असतो. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, तर हे पुण्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आपलं करेक्ट होईल. पुढचा प्रश्न पाहू. भीवपुरी हा महाराष्ट्रामधला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भीवपुरी हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? भीवपुरी. तर भीवपुरी हा प्रकल्प रायगड जिल्ह्यामधला तो एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. मराठी राजभाषा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? मराठी राजभाषा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 आहे 27 फेब्रुवारी म्हणजेच कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिवशी मराठी राजभाषा हा दिवस असतो. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र कोल्हापूर जिल्ह्यामधलं ते एक चित्रपट निर्मिती केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर ते राज्य आपलंच राज्य आहे, महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. महाराष्ट्रामध्ये काजू उत्पादनामध्ये अग्रेसर जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये काजू उत्पादनामध्ये अग्रेसर खालीलपैकी कोणता जिल्हा आहे?
तर काजू उत्पादनामध्ये अग्रेसर सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? विद्यार्थी मित्रांनो, कोकणी ही भाषा गोवा या राज्याशी ती संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. त इ आ हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? त इ आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर त इ आहे सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. खालील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे. तर भाववाचक नाम ऑप्शन क्रमांक 3 चांगुलपणा या ठिकाणी आपले योग्य भाववाचक नाम असेल. प्रश्न क्रमांक 31 पाहूयात. मनोराज्य हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? मनोराज्य हा एक शब्द आहे. या शब्दाची आपल्याला संधी ओळखायची आहे. तर कोणत्या संधीचं हे उदाहरण आहे? मनोराज्य हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 32 पाहूयात. शशी, सुधाकर, हिमांशू, रजनीनाथ हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? शशी, सुधाकर, हिमांशू, रजनीनाथ हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर हे सर्व चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 33 पाहूयात. तो गणक यंत्रावर काम करीत असतो या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तो गणक यंत्रावर काम करीत असतो वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रीती वर्तमान काळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 34 पाहूयात. नीलक्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे? नीलक्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे? नीलक्रांती. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 आहे नीलक्रांती ही मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची ती क्रांती आहे. प्रश्न क्रमांक 35 पाहूयात. गारो, खासी, जैतिया या आदिवासी जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळतात? गारो, खासी, जैतिया या आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पर्याय नाही आहे. गारो, खासी, जैतिया ह्या मेघालय या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात. मेघालय या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात. प्रश्न क्रमांक 36 पाहूयात. अयोध्या हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? अयोध्या हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर अयोध्या हे शहर शरयू या नदीच्या ते काठावर आहे. प्रश्न क्रमांक 37 पाहूयात. हजारीबाग हे भारतामधलं एक महत्त्वाचं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? हजारीबाग हे भारतामधलं एक महत्त्वाचं अभयारण्य आहे. ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते झारखंड या राज्यामधलं ते एक महत्त्वाचं अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 38 पाहूयात. निर्मलचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? निर्मलचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? विद्यार्थी मित्रांनो, नांदेड आणि परभणी या दोन जिल्ह्यामध्ये आढळणाऱ्या पर्वतरांगेला किंवा डोंगर रांगेला निर्मल डोंगररांग असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 39 पाहूयात. राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असलेले विदर्भामधील सिंदखेड राजा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असलेले सिंदखेड हे राजा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 बुलढाणा जिल्हा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 40. महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेला राष्ट्रभाषा प्रचार समिती यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रभाषा प्रचार समिती यांचं मुख्यालय वर्धा जिल्हा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. भीमा व सीना यांचा संगम ज्या ठिकाणी होतो ते दक्षिण सोलापूरमधील ठिकाण खालीलपैकी कोणतं आहे? भीमा व सीना यांचा संगम कोठे होतो? दक्षिण सोलापूर या ठिकाणी होतो. तर ते ठिकाण खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कुंडल या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 42 पाहूयात. नीलवंडे हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बांधण्यात आलेलं आहे? नीलवंडे हे धरण आहे तर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बांधण्यात आलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, नीलवंडे हे धरण अहमदनगर जिल्ह्यामध्ये असून ते प्रवरा या नदीवर बांधण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 43 पाहूयात. मलेरियाचे जंतू यांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता? मलेरियाचे जंतू यांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे रोनाल्ड रॉस या शास्त्रज्ञांनी मलेरियाचे जंतू यांचा शोध हा लावलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. निमोनिया हा रोग खालीलपैकी कशापासून होणारा रोग आहे? निमोनिया हा रोग खालीलपैकी कशापासून होणारा रोग आहे? तर निमोनिया हा रोग जीवाणूपासून होणारा तो रोग आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 आहे रासबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 46 पाहूयात. हिंदी अर्थकरणाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखतात? हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे न्यायमूर्ती रानडे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया. इग्नायटेड माइंड्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? इग्नायटेड माइंड्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम या ठिकाणी इग्नायटेड माइंड्स या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 48 पाहूयात. भारत सरकारला कायदेविषयक सल्ला खालीलपैकी कोण देतो? भारत सरकारला कायदेविषयक सल्ला खालीलपैकी कोण देतो? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 आहे भारताचा महान्यायवादी हा भारत सरकारला कायदेविषयक सल्ला देतो. प्रश्न क्रमांक 49 पाहूयात. ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी ही तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आलेली आहे? ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी ही तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 40 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 50 पाहूयात. राष्ट्रपतीवर महाभियोग हा खटला खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये चालतो? राष्ट्रपतीवर महाभियोग हा खटला खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये चालतो? विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण असे नवनवीन व्हिडिओज नक्कीच आपल्या चॅनलवर टाकत असतो. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.